आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, काल उद्याचा आज शोध हा, काल उद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. नाही, हार्ट अटॅक असताना जसे सिम्पटम्स जाणवले असते, म्हणजे चेहऱ्यावर पेन असतं किंवा शर्ट चुरगळला असता, तसं काही वाटत नाही आहे. सर, असंही होऊ शकतं की अटॅक फार जोराचा असेल आणि तेव्हाच त्याने त्याच्या बायकोचा हात धरला असेल. आज आम्ही त्या तिथे नाश्ता केला आणि ते गार्डनमध्ये फिरायला आलो आणि अचानक हे असे धाडकन कोसळले. राईट सर. ओके या. माझा नवरा तिथे गार्डन मध्ये बेशुद्ध पडलाय. प्लीज प्लीज हेल्प मी, प्लीज हेल्प मी. माय गॉड. कोणीतरी सुईला विष लावलंय आणि त्या सुईनेच मानेला टोचल्यावर 5 मिनिटात त्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. या हे जे दोन्ही खून झालेले आहेत ते मानेवर सुई टोचली गेली आहे. काय सर? हो, मानेवर सुई टोचून खून केलेले आहेत. त्यात त्या सुईमध्ये विष होतं. म्हणजे हा खून आहे? हॅलो, हां सर बोला. अहो सर, तसं काही नाही आहे. अहो सर, तुमचं बुकिंग कन्फर्म आहे. हो सर. अहो सर, खरंच तसं काही नाही आहे. हॅलो हॅलो सर, ऐकता ना माझं? हॅलो हॅलो मॅनेजर, देशपांडे आणि अवस्थी गार्डनमध्ये जाण्यापूर्वी इथे आले आणि इथून ते गार्डनमध्ये गेले, बरोबर? हो सर, सकाळची सगळीजणच इथे नाश्त्याला येतात. मग त्यांना कोणी फॉलो करत होतं किंवा त्यांचा काही प्रॉब्लेम असं तुम्हाला जाणवलं? प्रॉब्लेम काय असणार सर? एक तर ते हनीमून कपल होते आणि दुसरं म्हणजे आपल्यासारखेच राहणारे इथे होते. हा डॉक्टर दीक्षित, बोला. एक वेगळाच प्रकार नजरेत आलाय. काय? हे जे विष वापरलं ते दोन्ही खुनांमध्ये ते एकच प्रकारचं आहे आणि त्याचं नाव आहे क्युरारे. क्युरारे? येस, क्युरारे. आणि ते भारतात कुठेच मिळत नाहीये आणि जगात फक्त साऊथ अमेरिकेत मिळतं. पण मग ते इथे कसं आलं? मी माझं काम केलं, आता तुम्ही तुमचं काम करायचं आहे. ओके? हां, आणि अजून काही डिटेल मिळाली तर मी तुम्हाला कळविनच. ओके ओके, थँक्स डॉक्टर. रोहित, नीता, येस सर. खुनामध्ये जे विष वापरलं गेलेलं आहे ते विष साऊथ अमेरिकेतून इथे आलंय आणि त्याचं नाव आहे क्युरारे. क्युरारे? यावरून एक निश्चित की खून फक्त देशपांडे किंवा अवस्थी यांचा झालेला नाहीये, तर खुनाच्या दृष्टीने ही दोघं फक्त माणसं होती. खुनाचा उद्देश काहीतरी वेगळा असावा. तो काय हे आता आपल्याला शोधून काढायचं आहे. मला वाटतं की तो खुनी इथेच कुठेतरी रिसॉर्टमध्ये असावा. म्हणजे ज्या अर्थी सुई टोचल्यानंतर माणूस 5 मिनिटात मरतो त्या अर्थी खुनी इथेच कुठेतरी असायला पाहिजे. राईट सर? राईट. सर, पण मी त्या दोघींना विचारलं की गार्डन मध्ये कोणी धक्का मारला होता का, पण तसं काहीच झालेलं नाहीये. अशी म्हणजे आता आपल्याला पुरावा शोधायला हवा. सुई टोचून मृत्यू झालाय म्हणजे ती सुई किंवा विषाची बाटली इथेच कुठेतरी रिसॉर्ट मध्ये असणार. राईट सर. रोहित, आपल्याला शोध घ्यायला हवा. कम ऑन, फास्ट.
जरा जरा नीट बघायचे. तिथे 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 बघ. काय नाहीये. सर जरा एक बाटली ती एवढ्या गार्डन मध्ये कुठे टाकली असणार पण कळत नाही. मिळेल मिळेल कुठेतरी मिळेल. पॉसिबिलिटी आहे कारण त्याशिवाय पर्याय पण असणार. सर हे बघा. सर अच्छा म्हणजे ते विष या बाटलीत होतं राईट सर. आणि हा लॅबचा ॲड्रेस आहे. याचा अर्थ या लॅबमधून हे विष आणलं गेलं आहे. पण मग हे विष भारतात कसं आलं, कोणी आणलं? रोहित, हा सर. आपण खुन्यापर्यंत पोहोचतोय पण तो खुनी आपल्या हालचालींवर लक्ष ठेवून असेल. कमान पिक ते घेऊन जा. येस सर. एकदा फास्ट फास्ट. शोध शोध. डॉक्टर प्रेम. येस. मी इन्स्पेक्टर रोहित वाघ. मी इन्स्पेक्टर नीता दळवी. हाऊ कॅन आय हेल्प यू सर? आम्हाला क्युरिअर विषया संदर्भात माहिती हवी. तुम्ही या लॅबचे मेन असं आम्हाला रिसेप्शनमध्ये कळलं. हो यस. आमच्या या लॅबचे मालक डॉक्टर नारायण काही महिन्यापूर्वी त्यांनी साऊथ अमेरिकेमधून हे विष आणले एका संशोधनासाठी. लेटविताचा परवानाही त्यांच्याकडे आहे. ओके. अच्छा, हे विष कुठे मिळेल आम्हाला? डॉक्टर नारायणच्या घरी एका सेफ लॉकरमध्ये, कारण ते फार डेंजर आहे ना म्हणून. हां ते आम्हाला कळलंय. त्यांचा ॲड्रेस मिळेल का आम्हाला प्लीज? हो क्या ना. डॉक्टर नारायण. मी इन्स्पेक्टर रोहित वाघ. मी इन्स्पेक्टर नीता दळवी. नमस्कार. बोला काय करू शकतो मी तुमच्यासाठी? तुमच्याकडे क्युरिअर विषयाची बाटली आहे? हो आहे ना. अहो एका संशोधनासाठी मी साऊथ अमेरिकेमधून आणलं आहे ते. हां त्यासाठी लिगल परमिशनही घेतली आहे. ते किती भयानक विष आहे त्याची कल्पना असणारच. येस ऑफकोर्स. म्हणजे त्याची काळजी घेणं हे अपरिहार्य होतं. एकतर तुम्ही त्याची काळजी घेतली नाही किंवा त्याचा मिसयूज झाला आहे. व्हॉट डू यू मीन? सर, इथे 2 खून झालेत आणि त्या दोन्ही खुनामध्ये विष आढळले, ते पण क्युरार आहे. इट्स इम्पॉसिबल. अरे आत्ता तुम्हाला दाखवतो माझ्या सेफ्टी लॉकरमध्ये ते आहे. आम्ही ते बघू शकतो? अर्थात ते आता तिथे नसणारच म्हणा. व्हाय नॉट? चला दाखवतो. चला. माय गॉड. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. बरं डॉक्टर नारायण, आणखी एक क्युरिअर विष कोणी भारतात आणलं असं तुम्ही ऐकलंय? नाही. ओके, आय एम सॉरी.
डॉक्टर नारायण, हे कोण? अरे हा माझा मुलगा, पण आता मुंबईला गेलाय तो. का? एक हॉटेल उभं करायचं त्याला, त्या संदर्भातच गेलाय तो. ओके डॉक्टर नारायण. ओके सर, गरज पडल्यास परत डिस्टर्ब करू. नक्कीच, कधी ये. या. मला एक सांगा की तुम्ही दोन्ही जोडप्यांनी हाच रिसॉर्ट का निवडला? सर, आम्हाला 4 दिवस 5 रात्र फ्री स्टे अशी ऑफर मिळाली होती. आम्हाला पण. कोणी दिली होती? हे मुंबईला गेले होते लग्नापूर्वी शॉपिंगला. तिथे मॉलमध्ये ही ऑफर आली, म्हणूनच हनीमूनसाठी इथे यायचं प्लॅनिंग झालं. मॉलमध्ये? हो, हे सुद्धा बिझनेसच्या निमित्ताने मुंबईला गेले होते, तेव्हा मॉलमध्येच त्यांना कोणीतरी अशी ऑफर दिली असं म्हणत होते. तुम्हालाही मॉलमध्ये ऑफर दिली गेली? हो. आय सी. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या बॉडीज क्लिअर करू शकता. सर, आम्हाला खुनी हवाय. प्रयत्न करतोय मॅडम. आम्ही लवकरात लवकर त्या खुन्यापर्यंत पोहोचणार आहोत. डोंट वरी. येस रोहित. सर ते क्युरिअरविश डॉक्टर नारायणच्या घरी लॉकरमध्ये अगदी सेफ आहे, आम्ही बघितलं. हो सर. अच्छा. हा डॉक्टर नारायणचा मुलगा किशोर. मला वाटतं सर, जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो तिथे एक मी पोर्ट्रेट बघितलं, वेगळं. अशी नाही, मला नाही असं वाटत हा खुनी असावा. आपण असं खात्रीलायकरित्या नाही सांगू शकत. ज्यांनी मॉलमध्ये या लोकांना ऑफर्स दिल्या, ज्यांनी इथलं बुकिंग केलं, ज्याला जवळ हे विश इझिली अवेलेबल आहे, तो माणूस खुनी असू शकतो. आणि तो खुनी इथेच कुठेतरी असावा अशी मला शक्यता वाटते. कारण तशी डॉक्टर नारायणच्या मुलाला इथे कोणी ओळखू शकेल. एक्झॅक्टली. राईट सर. तेव्हा माझ्या डोक्यात एक प्लॅन आला आहे. बघा, कसं आहे, मी हॉटेल बुकिंगच्या निमित्ताने पण सर, नीता, याच्या पलीकडे आपल्याला कुठला मार्ग नाहीये. आपल्याला हे करावंच लागणार आहे. सर, मग ही रिस्क मी घेतो. डोंट वरी. असं होणार नाही. हे रिस्क मी घेणार. इट्स माय. ठीक आहे, लेट्स गो. या सर. एक्सक्यूज मी डॉक्टर प्रेम. येस मॅडम. ही ती क्युरारेची बाटली आहे. जरा टेस्ट कराल का आणि सांगाल का क्युरारे किती येते? ओके, वाय नॉट शॉप प्लीज कमी. हां सर. सर, नीता बोलते. हो सर, मी लॅबमधनं ती बाटली घेऊन आली आहे. हो सर, डॉक्टरांकडे.
काय मॅडम म्हणजे मला एक सांगा, तुम्ही जेव्हा इकडे रोहित! आला होतात चला आपल्याला खुनी मिळालाय. कोण आहे सर कुणी? ते मी पोलीस स्टेशनला गेल्यावर सांगतो. असं कसं? काय ते लवकर सांगा. इकडे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय आणि तुम्ही सॉरी मॅडम, त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. Come on. रोहित सर तुम्ही तरी सांगा प्लीज. अहो, मला काहीच माहिती नाही, ते फक्त सरांनाच माहिती आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये मला सांगतो. चला 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 रोहित सर प्लीज सांगतो मॅडम. प्लीज 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 मॅडम, सरांनी सांगितलंय ना तुम्हाला. सिक्युरिटी जी बोलवा. सर नीता नीता पा काय रे तू जाणे पुरी हा साहेब मी काय केलं? काय केलं? नीता नीता बघ, इंजेक्शन दे ताबडतोब, फास्ट. काम मारताय? सांगतो आता. नीता बघ, सोपे ना? काय रे किशोर तूच ना? हो ना? हा. देशपांडे मॅडम, अवस्थे मॅडम, तुमच्या नवऱ्यांचा खुनी हवा होता ना? हा येतो खुनी. खून खून काय करतोस? तूही मरशील 5 मिनिटात. असं कसं म्हणणार रे? असं कसं म्हणणार? किशोर वेडायस. अरे हा अँटीडोज होता. तुझ्या वडिलांनी डॉक्टर नारायणनी जेव्हा क्युरारे हे विष भारतात आणलं, त्याचबरोबर त्याचा अँटीडोजही आणला, ज्याचा वापर मी केला. रंग्यात पकडला गेला असतो. सर पण तुम्हाला कसं कळलं? नीता, रोहितला याचा संशय आला होता. रोहित डॉक्टर नारायणच्या घरी गेला होता. हो सर. या सुईतनं हे विष दिलं जातं. याचाच अर्थ काय, ती सुई फेकली जाते. रोहितने डॉक्टर नारायण यांच्या घरी एक चित्र पाहिलं, उंकणीचं चित्र. जे चित्र किशोरनी मार्क केलं होतं. ही सुई शिट्टीतून फुंकली ही पाठमोऱ्या व्यक्तीच्या मानेवर बसायची आणि ते विष शरीरात पेनायचं. आणि इथून जवळच गार्डन मध्ये माणूस गेला की तो मरायचा. सिम्पल. काय काय हो साहेब, हो साहेब. काय माझे वडील मोठे डॉक्टर, त्यांचं इकडं खूप मोठं नाव होतं. ते आणि त्यांचे इतर सगळे मित्र मला चिडवायचे. खरं तर साहेब मला डॉक्टर व्हायचं नव्हतं. मला एक हॉटेलचा व्यवसाय करायचा होता आणि जे या गावात एक रिसॉर्ट चालू शकणार होतं आणि ते चाललंही होतं. त्या हॉटेलला बदनाम करण्यासाठी साहेब मी वडिलांनी मागच्या महिन्यात आणलेल्या विषयाचा वापर करायचा ठरवलं आणि आधी मुंबईला जाऊन ही ऑफर स्वीकारण्यापैकी दोघांना मी सिलेक्ट केलं आणि ते लगेच यायला तयार झाले, तेही एकाच दिवशी. त्यांना मी लगेच हॉटेलची डिटेल्स कळवली, मोठ्या कंपनीतर्फे हॉटेलची बिलही भरली आणि त्यात मी आणि माझं हॉटेल ज्याचं आता बांधकाम चालू आहे त्यात हमखाशाने लगेच यश मिळणार होतं मला. आता मला स्पर्धा करायची होती ती फक्त माझ्या वडिलांची. किशोर, पण या सगळ्या प्रकारामुळे 2 निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले. याची तुला शिक्षा होणार. पण नीता, जे विष आपण डॉक्टर नारायणकडे बघितलं त्याचं काय? सर त्यात फक्त पाणी होतं. आताच टेस्ट करून आणलंय. हा बघा त्याचा रिपोर्ट. सर आम्हाला तुमचा अभिमान. तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून चोराला पकडलं. किशोर, मला वाईट वाटतं तुझं फ्युचर खरं तर ब्राईट होतं. चांगलं काहीतरी करू शकला असतास तू, पण तू वडिलांशी स्पर्धा केलीस. अरे स्पर्धा ही कुणाला हरवण्यासाठी करायची नसते, स्वतःला जिंकण्यासाठी करायची असते. हवलदार, हवलदार घेऊन जायला. घेऊन यायला.
स्पर्धा ही कोणाला हरवण्यासाठी करायची नसते, स्वतःला जिंकण्यासाठी करायची असते. आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही.